नमस्कार माझ्या बालमित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. मराठी लेक्चरवाली चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण एका जागेवर बसून पूर्ण जगाची सफर करणार आहोत. कारण आज आपण शिकणार आहोत रस्त्यावरून, पाण्यातून आणि आकाशातून जाणाऱ्या 30 महत्त्वाच्या प्रवासाच्या साधनांची इंग्रजी नावे, त्यांचे सोपे उच्चार आणि मस्त वाक्य. हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमची इंग्रजी व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह एकदम पक्का होईल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपली गाडी स्टार्ट करूया. लेट्स स्टार्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं साधन आहे जे आपल्या घरात नेहमीच असतं तर ते आहे बघा बायसिकल. काय आहे बघा, जे काही पहिलं आहे ते काय आहे, बायसिकल. बायसिकल म्हणजेच काय, सायकल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता त्यासाठी वाक्य आहे बघा, आय राईड माय बायसिकल टू द पार्क. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मी बागेत जाण्यासाठी सायकल चालवतो. त्यासोबतच आता जे काही दुसरं आहे ते आहे बघा मोटारसायकल. काय आहे बघा, मोटारसायकल. मोटारसायकल म्हणजे दुचाकी, दोन चाकी. लक्षात आलं का, दुचाकी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यासाठी वाक्य आहे बघा, माय फादर राइड्स अ मोटारसायकल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, माझे बाबा मोटारसायकल चालवतात. त्यासोबतच जे काही तिसरं आहे तर ते आहे बघा स्कूटर. काय आहे बघा, स्कूटर. ज्याच्यावर आपण काय केले रे, लहानपणी बसून शाळेमध्ये गेलो ना, स्कूटरवर बसून. स्कूटर. लक्षात आलं का, स्कूटर म्हणजे ही सुद्धा काय आहे बघा, दुचाकीच आहे. लक्षात आलं का, दोन चाक असणारे. तर बघा स्कूटर इज व्हेरी इझी टू राईड. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, स्कूटर चालवायला खूप सोपी असते. खूप सोपी असते. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही चौथं प्रवासाचं साधन आहे ते आहे बघा कार. काय आहे, कार म्हणजे मोटार गाडी. काय आहे, मोटार गाडी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी वाक्य पहा, वी गो फॉर अ फॅमिली पिकनिक इन आवर कार. म्हणजेच काय, आम्ही आमच्या कारमधून कौटुंबिक सहलीला जातो. त्यासोबतच आता पुढील आहे बघा
ॲटो रिक्षा. काय आहे? ॲटो रिक्षा. ॲटो रिक्षा, ज्याला आपण काय म्हणतो बघा, ॲटो रिक्षा किंवा रिक्षाच. लक्षात आलं का? चला, त्यासाठी वाक्य काय आहे बघा. ॲटो रिक्षा हॅज 3 व्हील्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, रिक्षाला 3 चाके असतात. रिक्षाला 3 चाके असतात. त्यासोबतच पुढील जे काही प्रवासाचं साधन आहे ते काय आहे बघा, बस. आणि बसला आपण काय म्हणतो, बसच. लक्षात आलं का? तर त्यासाठी वाक्य बघा, स्कूल बस. स्कूल बस पिक्स अप चिल्ड्रन. पिक्स अप चिल्ड्रन म्हणजेच काय, शाळेची बस. शाळेची बस मुलांना शाळेत नेते. मुलांना शाळेत नेते. त्यासोबतच आता जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते आहे बघा, ट्रेन. ट्रेन म्हणजे आगगाडी. ट्रेन, आगगाडी. आगगाडी किंवा ज्याला आपण काय म्हणतो, रेल्वे. चला, त्यासाठी वाक्य पाहूया बघा. ट्रेन रन्स ऑन रेल्वे ट्रॅक्स. ऑन रेल्वे ट्रॅक्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आगगाडी. आगगाडी रेल्वेच्या रुळावर धावते. रेल्वेच्या रुळावर धावते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील जे काही प्रवासाचं साधन आहे ते काय आहे बघा, एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, विमान. चला, ह्यासाठी वाक्य काय आहे बघा, एरोप्लेन. एरोप्लेन फ्लाइज हाय इन द क्लाउड्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, विमान ढगांमध्ये उंच उडते. विमान ढगांमध्ये उंच उडते. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते आहे बघा, हेलिकॉप्टर. काय आहे? हेलिकॉप्टर. आणि ह्यासाठी वाक्य काय आहे बघा. आता बघा, हेलिकॉप्टरला काय म्हणायचं आहे, हेलिकॉप्टरच. लक्षात आलं का? तर ह्यासाठी वाक्य आहे बघा, हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर कॅन लँड in small places. In small places म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हेलिकॉप्टर लहान जागेतही उतरू शकते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, आता जे काही पुढील आहे ते काय आहे बघा, बोट. बोट म्हणजे काय, होडी किंवा नाव. होडी किंवा ज्याला आपण काय म्हणतो, नाव. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर आता बघा, ह्यासाठी जे काही
वाक्य आहे. तर ते वाक्य आहे द बोट फ्लोट्स. द बोट फ्लोट्स ऑन द लेक. ऑन द लेक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, होडी तलावाच्या, होडी तलावाच्या पाण्यात तरंगते. पाण्यात तरंगते. त्यासोबतच आता जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते काय आहे बघा, शिप. शिप म्हणजे मोठे जहाज. शिप म्हणजे काय, मोठे जहाज. आणि त्यासाठी वाक्य आहे बघा, शिप सेल्स. शिप सेल्स across the big ocean. The big ocean म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मोठे जहाज महासागरात प्रवास करते. मोठे जहाज महासागरात प्रवास करते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही प्रवासाचे जे काही पुढील साधन आहे ते आहे बघा बायसिकल रिक्षा. जे काही पुढील 12वं साधन आहे ते काय आहे बघा, बायसिकल रिक्षा. ज्याला आपण काय म्हणतो बघा, सायकल रिक्षा किंवा हातगाडी रिक्षा. लक्षात आलं का? बायसिकल रिक्षा ज्याला आपण काय म्हणतो बघा, हातगाडी रिक्षा किंवा सायकल रिक्षा. चला आता ह्यासाठी वाक्य आहे बघा, इट इज ॲन इको फ्रेंडली. इट इज ॲन इको फ्रेंडली व्हेकल. इको फ्रेंडली व्हेकल म्हणजेच काय, सायकल रिक्षा. सायकल रिक्षा पर्यावरणासाठी चांगली असते. पर्यावरणासाठी चांगली असते. त्याच सोबत आता जे काही पुढील साधन आहे ते आहे बघा व्हॅन. काय आहे, व्हॅन. व्हॅन म्हणजेच काय, मारुती. लक्षात आलं का, मारुती व्हॅन म्हणतो आपण. मारुती व्हॅन. लक्षात आलं का? तर चला विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी वाक्य आहे बघा, व्हॅन इज यूज. व्हॅन इज यूज टू कॅरी स्कूल किड्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, व्हॅनचा वापर शाळेतील मुलांना नेण्यासाठी होतो. लक्षात आलं का? चला आता जे काही पुढील साधन आहे ते आहे बघा ट्रक. काय आहे,
ट्रक, ट्रक म्हणजे मालवाहू गाडी. चला बघा, त्यासाठी वाक्य ट्रक कॅरीज. ट्रक कॅरीज हेवी गुड्स. हेवी गुड्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ट्रक जड मालाची वाहतूक करतो. जड मालाची वाहतूक करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही 15वं जे काही प्रवासाचं साधन आहे, व्हेकल्स नेम, ते काय आहे बघा, ट्रॅक्टर. ज्याला आपण काय म्हणतो बघा, ट्रॅक्टर. लक्षात आलं का? चला, ह्यासाठी वाक्य काय आहे बघा, फार्मर युजेस अ ट्रॅक्टर इन द फार्म म्हणजेच काय, शेतकरी शेतात ट्रॅक्टरचा वापर करतो. त्यासोबतच जे काही पुढील साधन आहे ते काय आहे बघा, ॲम्ब्युलन्स. ज्याला आपण रुग्णवाहिका असे म्हणतो, ॲम्ब्युलन्स. ज्याला आपण रुग्णवाहिका असे म्हणतो. चला, ह्यासाठी वाक्य पाहूया बघा, ॲम्ब्युलन्स टेक्स पेशंट टू हॉस्पिटल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, रुग्णवाहिका रुग्णांना दवाखान्यात नेते. त्यासोबतच जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते काय आहे बघा, फायर इंजिन. ज्याला आपण अग्निशामक गाडी असे म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो बघा, अग्निशामक गाडी. चला विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य पाहूया बघा, फायर इंजिन हेल्प्स टू पुट आउट फायर्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अग्निशामक गाडी आग विझवण्यास मदत करते. चला, आता जे काही पुढील साधनं आहे ते काय आहे बघा, पोलीस कार. काय आहे, पोलीस कार. ज्याला आपण काय म्हणतो, पोलिसांची गाडी. लक्षात आलं बघा, पोलीस कार म्हणजे पोलिसांची गाडी. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा,
Police car has a police car has a loud siren. Loud siren म्हणजेच काय, पोलिसांच्या गाडीला मोठा सायरन असतो. मोठा सायरन असतो. त्यासोबतच आता जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते काय आहे बघा. तर ते प्रवासाचं साधन आहे मेट्रो ट्रेन. काय आहे? मेट्रो ट्रेन. मेट्रो ट्रेन ज्याला आपण काय म्हणतो, मेट्रो रेल्वे किंवा मेट्रो ट्रेन. लक्षात आलं का? ट्रेन म्हणजे रेल्वे. तर ह्यासाठी वाक्य आहे बघा. मेट्रो ट्रेन इज व्हेरी फास्ट अँड क्लीन. म्हणजेच काय, मेट्रो रेल्वे खूप वेगवान आणि स्वच्छ असते. त्यासोबतच जे काही पुढील साधनं आहे ते काय आहे बघा. ब्लॉक कार्ड ज्याला आपण बैलगाडी म्हणतो. ब्लॉक कार्ट ज्याला आपण काय म्हणतो बघा, बैलगाडी. चला विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य आहे बघा. ब्लॉक कार्ट इज यूज इन विलेज. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बैलगाडीचा वापर गावांमध्ये केला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ज्याला आपण हॉर्स कॅरेज किंवा टांगा असे म्हणतो. काय म्हणतो बघा, हॉर्स कॅरेज किंवा ज्याला आपण टांगा. हॉर्स कॅरेज किंवा ज्याला आपण काय म्हणतो बघा, टांगा. लक्षात आलं का? मराठीमध्ये घोडागाडी म्हणतात किंवा टांगा म्हणतात. लक्षात आलं का? घोडागाडी किंवा टांगा. चला ह्यासाठी वाक्य काय आहे बघा. टुरिस्ट एन्जॉय हॉर्स कॅरेज राईड्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पर्यटक घोडागाडीच्या सफरीचा आनंद घेतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते काय आहे बघा. सबमरीन ज्याला आपण पाणबुडी असे म्हणतो. सबमरीन म्हणजेच काय, ज्याला आपण काय म्हणतो बघा, पाणबुडी. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. सबमरीन ट्रॅव्हल्स अंडर द वॉटर
म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पाणबुडी. पाणबुडी पाण्याच्या खाली प्रवास करते. पाण्याच्या खाली प्रवास करते. त्याचसोबत आता जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते काय आहे बघा. हॉट एअर बलून. हॉट एअर बलून. ज्याला आपण काय म्हणायचं, गरम हवेचा फुगा. गरम हवेचा फुगा. चला विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी वाक्य पाहूया बघा. इट फ्लोट्स. इट फ्लोट्स स्लोली इन द स्काय. स्लोली इन द स्काय. इन द स्काय म्हणजेच काय, हा फुगा. हा फुगा आकाशात हळूहळू तरंगतो. आकाशात हळूहळू तरंगतो. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील साधन आहे ते आहे बघा रॉकेट. काय आहे, रॉकेट. रॉकेट म्हणजे अग्निबाण. चला ह्यासाठी आपण काय करूया, वाक्य पाहूया बघा. रॉकेट गोज इनटू स्पेस. म्हणजेच काय, रॉकेट अंतराळात जाते. रॉकेट अंतराळात जाते. त्याचसोबत जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते आहे बघा जीप. ज्याला आपण जीपच म्हणतो. चला ह्यासाठी वाक्य बघा. जीप कॅन गो. जीप कॅन गो ऑन रफ माउंटन रोड्स. माउंटन्स रोड्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जीप डोंगराळ आणि खडबडीत रस्त्यावरच चालू शकते. खडबडीत रस्त्यावर चालू शकते. त्यासोबतच जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते बघा आहे डिलिव्हरी व्हॅन. डिलिव्हरी व्हॅन ज्याला आपण काय म्हणतो बघा, कुरिअर किंवा पार्सलची गाडी. लक्षात आलं का. डिलिव्हरी व्हॅन ज्याला आपण कुरिअर किंवा पार्सलची गाडी असे म्हणतो. लक्षात आलं का. तर चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. इट डिलिव्हर्स. इट डिलिव्हर्स आवर ऑनलाईन पार्सल्स. म्हणजेच काय, ही गाडी आपले ऑनलाईन पार्सल आणून देते. ऑनलाईन पार्सल आणून देते. त्यासोबतच जे काही पुढील साधन आहे ते आहे बघा यॉट. ज्याला आपण काय म्हणतो बघा, नौका. लक्षात आलं का. यॉट म्हणजे नौका. बघा ह्यासाठी वाक्य. पीपल यूज यॉट फॉर फन
अँड रेसिंग म्हणजेच काय, लोक याटचा वापर मनोरंजनासाठी आणि शर्यतीसाठी करतात. त्याच्यासोबत जे काही पुढील प्रवासाचे साधन आहे ते आहे बघा केबल कार. काय आहे? केबल कार. विद्यार्थी मित्रांनो, केबल कारला आपण रोपवे असे म्हणतो. काय म्हणतो बघा? रोपवे. लक्षात आलं का? तर ह्यासाठी वाक्य आहे बघा, केबल कार टेक्स अस टू द हिलटॉप. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, केबल कार आपल्याला डोंगराच्या शिखरावर नेते. चला, आता जे काही पुढील प्रवासाचं साधन आहे ते आहे बघा टँक. टँक म्हणजे रणगाडा. टँक म्हणजेच काय? रणगाडा. जो लष्करामध्ये वापरला जातो ना तो. लक्षात आलं का? बघा, आर्मी युजेस अ टँक इन वॉर. म्हणजेच काय? लष्कर युद्धाच्या वेळी रणगाड्याचा वापर करते. त्याच्यासोबत जे काही ह्या व्हिडिओतलं सर्वात शेवटचं जे काही प्रवासाचं साधन आहे ते काय आहे बघा, मोपेड. ज्याला आपण हलकी दुचाकी असे म्हणतो. लक्षात आलं का? लुना. लक्षात आलं का? मोपेड म्हणजेच काय? लुना, जी हलकी दुचाकी असते. लक्षात आलं का? तर बघा ह्यासाठी वाक्य, इट इज अ स्मॉल अँड लाईटवेट स्कूटर. म्हणजेच काय? ही एक लहान आणि हलकी दुचाकी असते. तर माझ्या प्रिय बाल मित्रांनो, आज आपण काय केलं बघा, जी काही रस्त्यावरून धावणारी, हवेत उडणारी आणि पाण्यात चालणारी अशी तब्बल काय केली रे की 30 प्रवासाची साधने काय केली बघा, 30 प्रवासाची साधने शिकलो. तुम्हाला यापैकी कोणत्या गाडीत किंवा वाहनात बसायला सर्वात जास्त आवडते मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. आदरणीय पालकांनो, मुलांची जनरल नॉलेज आणि इंग्रजी व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी हे स्क्रीनशॉट नक्की काढून सेव्ह करा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, इतर पालकांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण शिकणार आहोत छोट्या जीवजंतूची आणि कीटकांची म्हणजेच जे इन्सेक्टची नावे. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.